नाशिक, संगमनेर आणि आता बेलापूर भोंदू बाबांच्या कारनाम्यांची साखळी थांबणार का? महिलांच्या शोषणाच्या आरोपानंतर आणि अनिशच्या आव्हानानंतर आता बेलापूरचा तो भोंदू बाबा अखेर पोलिसांच्या रडारवर. नमस्कार, आपण पाहत आहात बीम प्रहार न्यूज मराठी. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरात गेल्या काही दिवसापासून एका कथित भोंदू बाबा विरोधात गंभीर आरोप होत होते. महिलांचे आर्थिक, मानसिक आणि लैंगिक शोषण आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही मोठे आवाहन केले होते. अनिशच्या राज्य सचिव ॲडव्होकेट रंजनाताई गवांदे आणि कार्यकर्त्यांनी पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असे स्पष्ट आवाहन केले होते. भोंदू बाबांच्या भीतीमुळे आणि समाजातील बदनामीच्या भीतीने अनेक महिला तक्रार देत नसल्याचे सांगितले जात होते. दरम्यान या बाबाविरोधात मोठ्या रकमेची वसुली, महिलांचे शोषण आणि राजकीय आश्रय अशा गंभीर आरोपांची चर्चा बेलापूर परिसरात रंगली होती. भीम प्रहार न्यूज मराठीच्या तपासात देखील काही धक्कादायक माहिती समोर आली. हा कथित बाबा पूर्वी मोलमजुरी करीत होता, मात्र अचानक देव अंगात येतो, पीर अंगात येतो असा दावा करत त्याने दरबार सुरू केला. भोळ्या भक्तांना मोहिनी विद्या आणि उपचाराच्या नावाखाली जाळ्यात अडकून महिलांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचे आरोप होत आहेत. इतकेच नव्हे तर गोशाळेच्या नावाखाली पैसे गोळा करणे आणि गायी विक्रीबाबत चर्चा, 5000 स्क्वेअर फूटचा आलिशान बंगला, दरबारात 30 CCTV या सगळ्यांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आणि आता या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेलापूर मधील हा कथित भोंदू बाबा गणेश शिंदे याला श्रीरामपूर पोलिसांनी सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यापूर्वीही या बाबाचे काही आर्थिक आणि वादग्रस्त प्रकरण पोलीस पातळीवर गेले होते, मात्र ती प्रकरणे मध्येच थांबली होती असे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. या बाबाच्या संपर्कात काही राजकीय कार्यकर्ते आणि प्रभावशाली लोक असल्याचीही चर्चा आहे. आता पोलीस चौकशीत कोण कोण सहभागी होते, कोणते भोंदू प्रकार घडले आणि कोण संरक्षण देत होते याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुन्हा एकदा आवाहन केले आहे की पीडित महिलांनी धाडस करून पुढे यावे आणि तक्रार नोंदवावी. आता सर्वांचे लक्ष पोलीस चौकशीकडे लागले आहे आणि या प्रकरणातून नेमके किती मोठे रॅकेट उघड होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अधिक अपडेटसाठी पाहत रहा भीम प्रहार न्यूज मराठी. मी संदीप जगताप, श्रीरामपूर.